विस्कळीत झालेली आंबेडकरी सामाजिक चळवळ मजबूत करण्यासाठी आणि बहुजन समाजासमोर असलेली अनेक आव्हानं, त्यांचे प्रश्न यांना सामोरे जाण्यासाठी नव्या संघटनेची गरज आहे. त्या अनुषंगानं रिपब्लिकन चळवळीतील लढाऊ नेते डी. भास्कर यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्ष एकनिष्ठ राहून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मेळावा आज शाहू स्मारक भवनामध्ये आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला खासदार शाहू महाराज छत्रपती आणि माजी प्राचार्य डॉक्टर हरीश भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यात डी. भास्कर यांच्या नेतृत्वाखाली जनशक्ती महासंघ ही नवी संघटना जाहीर करण्यात आली. या नूतन संघटनेच्या नामफलकाचं अनावरण खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं. या नवीन संघटनेची पुढील दिशा यावेळी डी. भास्कर यांनी जाहीर केली. यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज यांनी बहुजन समाज एकत्र राहण्यासाठी प्रयत्न कमी पडतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यातून काही प्रश्न सोडवण्यासाठी आपण भविष्यातील नवीन समस्यांच्या सोडवणुकीसाठी डी. भास्कर यांच्या जनशक्ती महासंघ या संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर अनिल माने, जयसिंग कांबळे, YK कांबळे, भगवान कांबळे यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केली. यावेळी विलास भास्कर, रमेश पाचगावकर, YK कांबळे, डॉक्टर राम वाकरेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि डी. भास्कर यांचे समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते.